Hello everyone, I am your friend and English expert, Mr. Urepibi. Today we are going to speak English with the help of the Marathi language. Our today's subject is also the determiners. There are the lot of the determiners in English, and with the help of those determiners we can speak English. The determiners is always before the noun, or we always point out the noun, we use the determiners. So today we are going to learn those type of the determiners. The first determiner is also the such. याला मराठीमध्ये असा किंवा असे या ठिकाणी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय लाईक सच अ मोबाईल व्हेरी मच, म्हणजे मला असा मोबाईल खूप आवडतो. नेक्स्ट, असे लोक खूप खतरनाक असतात. दॅट मीन्स सच पीपल आर व्हेरी डेंजरस. देन द नेक्स्ट डिटर्मिनर्स इज ऑल्सो सच अ. याला मराठीमध्ये खरोखरच असं या ठिकाणी आपण म्हणतो. यू आर सच अ नाईस पर्सन. इट मीन्स खरोखरच तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. देन नेक्स्ट इज ऑल्सो द अ लॉट ऑफ और लॉट्स ऑफ. याला मराठीमध्ये खूप सारे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आय हॅव लॉट्स ऑफ और अ लॉट ऑफ मनी मीन्स माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत. The next is also the same, or it is called in Marathi सारखा किंवा एक सारखा आपण असं त्याला मराठीमध्ये म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट द सेम बाईक, म्हणजे मला त्यासारखीच बाईक पाहिजे. और आय वॉन्ट टू ड्राईव्ह द सेम कार. इट मीन्स मला बिलकुल त्यासारखीच कार चालवायची आहे. देन नेक्स्ट इज ऑल्सो द बोथ. याला मराठीमध्ये दोन्ही असं या ठिकाणी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय लाईक बोथ टी अँड द कॉफी. मीन्स मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. आय हॅव इटन बोथ पिझ्झा अँड बर्गर, म्हणजे मी पिझ्झा आणि बर्गर दोन्ही खाल्लेले आहे. ते नेक्स्ट इज ऑल्सो द सेव्हरल. याला मराठीमध्ये खूप असं या ठिकाणी म्हटलं जातं. बोथ अँड सेव्हरल इज द बिग डिफरन्स. फॉर एक्झाम्पल, ही रिटर्न आफ्टर सेव्हरल डेज, मीन्स तो खूप दिवसांनी परतला. इन दिस वे देयर आर द लॉट ऑफ द डिटर्मिनर्स in English, and we use those determiners to speak English. So friends, if you like this video, don't forget to share to your friend, and don't forget to like and subscribe this video. Thank you very much.